नमस्कार. मतदान, आपले हक्क, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी आज आपल्याला किती स्वाभाविक वाटतात, नाही का? पण विचार करा, या सगळ्याची मुळं समुद्रातून निघालेल्या काही जहाजांमध्ये आहेत. हो, हे खरंय. चला, हा अविश्वसनीय प्रवास आपण एकत्र उलगडून पाहूया. एका जहाजाने जग बदललो हे ऐकायला जरा अतिच वाटतंय, बरोबर? पण खरंच, असं कसं शक्य आहे की एका जहाजामुळे जगभरात इतके मोठे बदल घडू शकतात? चला तर मग, या प्रवासातला प्रत्येक टप्पा आपण नीट समजून घेऊया. ठीक आहे, तर सुरुवात करूया. आपली गोष्ट अशा काळात सुरू होते, जेव्हा जग म्हणजे काय, तर एकमेकांपासून तुटलेले जमिनीचे तुकडे. पण युरोपातल्या काही धाडसी सागरी प्रवासांनी हे चित्र पूर्णपणे कायमचं बदलून टाकलं. बघा, हे सगळं किती झपाट्याने घडलं. फक्त 10 वर्षांच्या काळात. विचार करा, 1487 मध्ये बार्थोलोम्यू डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर पोहोचला. त्यानंतर फक्त 5 वर्षात, म्हणजे 1492 मध्ये क्रिस्टोफर कोलंबस अमेरिकेच्या किनाऱ्यावर उतरला. आणि मग 1498 मध्ये वास्को दा गामा आफ्रिकेला वळसा घालून थेट भारतात पोहोचला. अवघ्या काही वर्षांत जगाचा नकाशा आणि त्याचं भविष्य दोन्ही बदलत होतं. पण हा काही फक्त नवीन जमिनीचा शोध नव्हता. ह्या प्रवासांनी संस्कृती, व्यापार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार यांना एकमेकांशी जोडलं. त्यांनी हे दाखवून दिलं की आपण ज्याला जग समजतो त्याच्या पलीकडेही अनंत शक्यता आहेत. आता हे जे नवीन जग एकमेकांशी जोडलं गेलं होतं, त्याला नव्या विचारांची गरज होती. आणि यामुळेच आपण आपल्या गोष्टीच्या पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येतो, युरोपातील वैचारिक क्रांती. तर मग ही वैचारिक क्रांती म्हणजे नेमकं काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हा समाजाच्या विचारांचं एक मोठं अपडेट होतं. लोकांनी असंच चालत आलंय म्हणून गोष्टी स्वीकारायचं थांबवलं. त्याऐवजी ते विचारू लागले, हे असंच का आहे? आणि प्रत्येक गोष्टीमागे तर्क आणि पुरावा शोधायला लागले. हा बदल किती मोठा होता याचा जरा विचार करा. एक समाज जो आधी प्रत्येक गोष्टीसाठी नशिबाला किंवा अंधश्रद्धेला जबाबदार धरायचा, तोच समाज आता प्रत्येक गोष्टीसाठी वैज्ञानिक पुरावे मागू लागला होता. हा मानवी विचारांमधला एक मोठा भूकंपच होता असं म्हणायला हरकत नाही. आणि हे नवीन विचार काही फक्त विज्ञानापुरते मर्यादित राहिले नाहीत. ते लोकांपर्यंत पोहोचले. लोकांनी प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायला सुरुवात केली, अगदी राजाच्या दैवी अधिकारांवर सुद्धा. ते आता आपले हक्क, आपलं स्वातंत्र्य आणि एक चांगलं सरकार कसं असावं यावर उघडपणे बोलू लागले. विचार खूप शक्तिशाली असतात हो ना, पण त्यांना सिद्ध व्हायला एक संधी लागते. आणि या नवीन विचारांची पहिली मोठी कसोटी लागली ती अटलांटिक महासागराच्या पलीकडे अमेरिकन वसाहतींमध्ये. तर झालं असं की 18व्या शतकापर्यंत युरोपियन देशांनी, विशेषतः इंग्लंडने, अमेरिकेत आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. पण जेव्हा दूर समुद्रापार बसलेल्या ब्रिटिश संसदेने तिथल्या लोकांच्या संमतीशिवाय त्यांच्यावर कठोर निर्बंध आणि नको ते कर लादायला सुरुवात केली, तेव्हा मात्र प्रकरण बिघडलं. ही घोषणा त्यांच्या संघर्षाचं सार सांगते. मुद्दा फक्त पैसांचा नव्हता, मुद्दा होता तत्वाचा. हा विचार थेट त्या वैचारिक क्रांतीतून आला होता. त्यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. जर कायदे बनवणाऱ्या सरकारमध्ये आमचा आवाजच नसेल, तर त्या सरकारला आमच्याकडून कर घेण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि मग जॉर्ज वॉशिंग्टनसारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लढा दिला. ते जिंकले आणि त्यांनी एक खूप धाडसी पाऊल उचललं. त्यांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावाचे एक लोकशाही राष्ट्र निर्माण केलं. एक असं राष्ट्र जे नागरिकांच्या हक्कांना महत्त्व देणाऱ्या एका लिखित संविधानावर आधारित होतं. अमेरिकेच्या यशाची ही ठिणगी अटलांटिक ओलांडून परत युरोपमध्ये पोहोचली. आणि इथे तिने एका मोठ्या वणव्याला तोंड फोडलं. कारण इथे लढाई फक्त एका दूरच्या राजाविरुद्ध नव्हती, तर थेट जुन्या व्यवस्थेच्या हृदयावरच घाव घालणारी होती. 1789 हे वर्ष युरोपचा चेहरामोहरा कायमचा बदलणार होतं. हे ते वर्ष होतं जेव्हा फ्रान्सच्या सामान्य जनतेने ठरवलं की आता बस. इथे लढाई कुणा बाहेरच्या शासकाविरुद्ध नव्हती. फ्रान्सचे लोक त्यांच्याच व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले होते. म्हणजे एक अशी राजशाही जिथे राजाचा शब्दच कायदा होता आणि एक अशी समाजव्यवस्था जिथे मुठभर श्रीमंतांना सगळे हक्क होते तर बाकीची जनता गरिबीत जगत होती. हीच ती व्यवस्था होती जिने त्यांना शतकानुशतके दाबून ठेवलं होतं.
आणि याच संघर्षातून 3 नवे आदर्श जन्माला आले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ही फक्त फ्रान्ससाठी एक घोषणा नव्हती, तर ती संपूर्ण जगासाठी एक देणगी ठरली. एक अशी देणगी जिने पुढे जाऊन स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठीच्या असंख्य चळवळींना प्रेरणा दिली. तर आपण समुद्रातील जहाजांपासून सुरू झालेला हा प्रवास रणांगण आणि क्रांतीपर्यंत पाहिला. चला, आता हे सगळे धागे एकत्र जोडून पाहूया की या सगळ्याचा आपल्यावर आज काय परिणाम झाला आहे. तर हा एक प्रकारचा डॉमिनो इफेक्ट होता बघा. पहिलं, सागरी शोधांनी जगाच्या सीमा पुसून टाकल्या. दुसरं, वैचारिक क्रांतीने लोकांना नवीन विचार दिले, एक प्रकारची तात्विक शस्त्र दिली. आणि तिसरं, अमेरिका आणि फ्रान्समधील राजकीय क्रांतीने त्याच शस्त्रांचा वापर करून जुन्या व्यवस्था उलथवून टाकल्या आणि नवीन प्रकारची राष्ट्र निर्माण केली. ह्याचं महत्त्व आपण कमी लेखूच शकत नाही. ह्या 2 क्रांती जागतिक इतिहासातले मैलाचे दगड आहेत. त्यांनी देश म्हणजे काय, सरकार म्हणजे काय आणि एका सामान्य माणसाचे हक्क काय असतात ह्याबद्दलची आपली समजच मुळापासून बदलून टाकली. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आपण पाहिलं की स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिनिधित्वाची ही तत्त्व कशी जन्माला आली. पण आजच्या जगाकडे पाहताना आपल्याला काय वाटतं? ही तत्त्व आजही तितकीच महत्त्वाची आहेत का? हा आपल्या सगळ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.